15 ऑगस्ट कोण साजरं करते? ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीला विरोध केला. मी म्हणतो विरोध करणं सोपं आहे, पण स्वातंत्र्य मिळूच नाही अशा प्रकारचे ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांच्या पूर्वजांनी प्रयत्न केले, ते आज सत्तेवर आहेत. ज्यांनी लेखी दिलं ब्रिटिशांना की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. प्रत्येक परदेशी शक्ती जी आली देशामध्ये, त्या शक्तीला ताकद देण्याचं काम यांनीच केलं, कारण आम्ही सगळे जनावर होतो. शिक्षण नाही, संपत्ती नाही, आम्हाला काहीच अधिकार नव्हता. कुणी ब्रिटिश आणले? आता मी हे पुस्तक कालच वाचत होतो की ब्रिटिशांनी 150 वर्षात या देशाला कसं लुटलं, आणि हे ब्रिटिश जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. हे ब्रिटिश आमचेच आहेत. आणि सुभाषचंद्र बोसची सेना, आझाद हिंद सेनेला पॅरलल सेना यांनी काढली आणि ती सेना ब्रिटिशांना दिली. कुठल्या परिस्थितीत ब्रिटिश आमचे आहेत, किंवा असं म्हणतात गोलवलकर की ब्रिटिशांची भांडण्यात ताकद वाया घालू नका, आमचे शत्रू या देशातले मुसलमान आणि ख्रिश्चन आहे. आता तो पण इतिहास बघा. पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म 50 साली भारतात आला आणि तो उच्च वर्णीयांनी स्वीकारला. नमुंद्री ब्राह्मण केरळामध्ये चर्चेस बांधले. पहिल्यांदा इस्लाम धर्म 650 साली भारतात आला आणि त्याचे सुद्धा मशिदी यांनी बांधल्या. धर्म कोणी स्वीकारला? यांनी स्वीकारला. आणि आज आम्हाला शत्रू कोण सांगतं? दोन्ही इस्लाम आणि ख्रिश्चन. तर यांची जी आत्ता चाल आहे ती तुमची डोके भडकून आमचे खरे शत्रू बाजूला ठेवायचे. आम्हाला आज 100 कोटी लोकांना 5 किलो धान्य ते देतात असं दाखवतात. कोण पिकवतं धान्य? कोणाच्या शोषणातून धान्य येत आहे? त्या शेतकऱ्यांचं शोषण होत आहे, त्या शेतमजुरांचं शोषण होत आहे. आयतं धान्य देऊन ते आम्हाला अंधपंगू करतात.